नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडी अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई पोलीस भरती या ठिकाणी अतिसंभाव्य काही प्रश्न घेतलेले आहेत। हे सर्व प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच मिळतील। आणि विद्यार्थी मित्रांनो, मुंबई पोलीस भरतीसाठी लागणारे 15,000 प्रश्न आणि सोबत एका वर्षाचं लेटेस्ट चालू घडामोडीचं PDF सोबत सराव पेपर आणि नोट्स, जर तुम्हाला हे सर्व काही पाहिजे असेल तर 9922648129 या मोबाईल क्रमांकावर फक्त 99 रुपये फोन पे किंवा गूगल पे करायचे। तुम्हाला या सर्व PDF एका मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर लगेच पाठवल्या जातील। त्यामधले सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे। तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, प्रश्न क्रमांक पहिला बघा, महाराष्ट्र राज्य खान महामंडळ यांचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी महाराष्ट्र राज्य खान महामंडळ यांचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील नागपूर या ठिकाणी महाराष्ट्र राज्य खान महामंडळाचं मुख्यालय आहे। प्रश्न क्रमांक दुसरा बघा, वैद्यकीय क्षेत्रामध्ये संशोधन करणारी हाफकिन ही संस्था खालीलपैकी कोणत्या ठिकाणी वैद्यकीय क्षेत्रामध्ये बघा संशोधन करणारी हाफकिन ही संस्था कोणत्या ठिकाणी आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील हाफकिन ही संस्था मुंबई या ठिकाणी आहे। प्रश्न क्रमांक तिसरा बघा, धुळे, नंदुरबार, जळगाव या 3 जिल्ह्यामध्ये मराठीची खालीलपैकी कोणती बोलीभाषा बोलली जाते? बघा विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता, धुळे, नंदुरबार, जळगाव या 3 जिल्ह्यामध्ये मराठीची बघा अहिराणी ही बोलीभाषा प्रामुख्याने बोलली जाते। प्रश्न क्रमांक 14 बघा, महाराष्ट्र राज्यामध्ये बांबूची वने खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आढळून महाराष्ट्र राज्यामध्ये बांबूची वने खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने आढळतात? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यामध्ये बांबूची वने सर्वात जास्त प्रमाणामध्ये आढळतात। प्रश्न क्रमांक 5 बघा, पश्चिम घाटाची निर्मिती खालीलपैकी कशामुळे झालेली? पश्चिम घाटाची निर्मिती खालीलपैकी कशामुळे झालेली आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील विद्यार्थी मित्रांनो, प्रस्तरभंग यांच्यामुळे पश्चिम घाटाची निर्मिती ही झालेली आहे। प्रश्न क्रमांक 6 बघा, महाराष्ट्र राज्यामध्ये किनारपट्टीच्या कोकण भागामध्ये पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा पाऊस पडतो? बघा, कोकणामध्ये बघा पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा पाऊस पडतो? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील विद्यार्थी मित्रांनो, कोकणामध्ये या ठिकाणी प्रतिरोध या प्रकारचा पाऊस पडतो। प्रश्न क्रमांक 7 बघा, महाराष्ट्र राज्यामध्ये खालीलपैकी कोणत्या भागामध्ये सर्वात कमी वने आढळतात? बघा, खालीलपैकी कोणत्या एका भागामध्ये सर्वात कमी वने आढळतात? बघा, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 राहील मराठवाडा या भागामध्ये सर्वात कमी वने आढळतात। प्रश्न क्रमांक 8 बघा, महादेव डोंगर रांगेने पुढीलपैकी कोणत्या नदी खोऱ्याची खोरी वेगळी महादेव डोंगर रांगेने खालीलपैकी कोणत्या नद्यांची खोरी वेगळी झालेली आहेत? बघा, प्रश्न परीक्षेमध्ये विचारला होता, कृष्णा आणि भीमा या 2 नद्यांची खोरे बघा महादेव डोंगर रांगेने वेगळी झालेली आहेत। प्रश्न क्रमांक 9 बघा, गाविलगड आणि नरनाळा हे प्रसिद्ध किल्ले पुढीलपैकी कोणत्या पर्वतावर? गाविलगड आणि नरनाळा हे प्रसिद्ध किल्ले पुढीलपैकी कोणत्या पर्वतावर आहेत? बघा, गाविलगड विद्यार्थी मित्रांनो अमरावती या जिल्ह्यामध्ये आहे, म्हणजे सातपुडा पर्वत या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 10 बघा, बोरवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान पुढीलपैकी कोणत्या नदीच्या काठी आहे? बघा विद्यार्थी मित्रांनो, बोरवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान हे दहिसर नदीच्या काठावर आहे। प्रश्न क्रमांक 11 बघा, केंद्र शासनाने अतिमागास म्हणून बघा जाहीर केलेली बघा जमात बघा कातकरी ही जमात पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आढळते? बघा, कातकरी ही जमात पुढीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने आढळते? बघा, प्रश्न परीक्षेमध्ये विचारला होता, कातकरी ही जमात बघा रायगड जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने आढळते। प्रश्न क्रमांक 12 बघा, रोजगार हमी योजना राबवणारे महाराष्ट्र हे देशामधले खालीलपैकी कितवे राज्य आहे? बघा, रोजगार हमी योजना राबवणारे महाराष्ट्र हे देशामधलं पहिलं राज्य आहे। प्रश्न क्रमांक 13 बघा, राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे?
बघा विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न बऱ्याचदा परीक्षेमध्ये रिपीट होणारा प्रश्न आहे. राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था ही नागपूर या शहरामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 14 बघा, महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक तापमान असलेला जिल्हा पुढीलपैकी कोणता? महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वाधिक तापमान असलेला जिल्हा कोणता जिल्हा आहे? बघा चंद्रपूर जिल्हा विद्यार्थी मित्रांनो सर्वाधिक तापमान असलेला तो जिल्हा आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, मनसर टेकड्या खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधल्या टेकड्या? मनसर टेकड्या कोणत्या जिल्ह्यामधल्या टेकड्या आहेत? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, नागपूर या जिल्ह्यामधल्या त्या टेकड्या आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा घटना समितीने राष्ट्रध्वज यांना पुढील बघा आपला जो राष्ट्रध्वज विद्यार्थी मित्रांनो खालीलपैकी कोणत्या दिवशी संमत केला होता? बघा प्रश्न खूप महत्त्वपूर्ण आहे. घटना समितीने जो आपला राष्ट्रध्वज विद्यार्थी मित्रांनो कोणत्या दिवशी संमत केला होता? बघा 22 जुलै सन 1947 या दिवशी घटना समितीने जो आपला राष्ट्रध्वज आहे तो संमत केलेला आहे. प्रश्न क्रमांक 17 बघा, सन 2011च्या जनगणनेनुसार भारताची लोकसंख्या खालीलपैकी किती कोटी? सन 2011च्या जनगणनेनुसार भारताची लोकसंख्या खालीलपैकी किती कोटी आहे? 121 कोटी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, शिलाँग खालीलपैकी कोणत्या राज्याची राजधानी? शिलाँग खालीलपैकी कोणत्या राज्याची राजधानी आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 शिलाँग ही मेघालय या राज्याची ती राजधानी आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, मल्याळम खालीलपैकी कोणत्या एका राज्याची राज्यभाषा? मल्याळम खालीलपैकी कोणत्या राज्याची राज्यभाषा आहे? बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 राहील, मल्याळम ही केरळ या राज्याची ती राज्यभाषा आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, हजारीबाग हे भारतामधलं एक राष्ट्रीय उद्यान आहे विद्यार्थी मित्रांनो खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये? हजारीबाग. बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता, हजारीबाग हे झारखंड या राज्यामधले ते राष्ट्रीय उद्यान आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, ब्रह्मगिरी कुर्ग कर्नाटक या ठिकाणी पुढीलपैकी कोणत्या नदीचा उगम होतो? ब्रह्मगिरी कुर्ग कर्नाटक या ठिकाणी कोणत्या नदीचा उगम होतो? बघा या ठिकाणी कावेरी नदीचा उगम होतो. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सुरत हे भारतामधलं एक महत्त्वाचं शहर पुढीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे? सुरत. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील विद्यार्थी मित्रांनो, सुरत हे तापी नदीच्या काठावर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, मयूराक्षी हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये? मयूराक्षी. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील, मयूराक्षी हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प पश्चिम बंगाल या राज्यामधला तो प्रकल्प आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, काक्रापारा हा अणुऊर्जा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यामधला? बघा काक्रापारा हा अणुऊर्जा प्रकल्प कोणत्या राज्यामधला तो प्रकल्प आहे? बघा प्रश्न खूप महत्त्वपूर्ण आहे विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेमध्ये विचारला जाणारा प्रश्न आहे. काक्रापारा हा अणुऊर्जा प्रकल्प गुजरात या राज्यामधला तो प्रकल्प आहे. प्रश्न क्रमांक 25 बघा, रबर उत्पादनामध्ये देशामध्ये प्रथम क्रमांकाचं राज्य पुढीलपैकी कोणत्या? रबर उत्पादनामध्ये. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील, केरळ हे राज्य विद्यार्थी मित्रांनो रबर उत्पादनामध्ये प्रथम क्रमांकाचं राज्य आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, रजत क्रांती म्हणजेच सिल्वर रिव्होल्यूशन खालीलपैकी कशा संबंधीची क्रांती? बघा रजत क्रांती. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील विद्यार्थी मित्रांनो, रजत क्रांती ही अंडी उत्पादन यांच्या संबंधीची क्रांती आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, राणीगंज हे दगडी कोळसा क्षेत्र पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये? राणीगंज हे दगडी कोळसा क्षेत्र कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा राणीगंज विद्यार्थी मित्रांनो पश्चिम बंगाल या राज्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 28 बघा, सर्वोच्च न्यायालयाचे पहिले सरन्यायाधीश पुढीलपैकी बघा सर्वोच्च न्यायालयाचे पहिले सरन्यायाधीश खालीलपैकी कोण आहेत? बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी हिरालाल कनिया हे सर्वोच्च न्यायालयाचे पहिले सरन्यायाधीश आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, रवींद्रनाथ टागोर यांना नोबेल पुरस्कार पुढीलपैकी कोणत्या वर्षी प्राप्त झाला? नोबेल पुरस्कार रवींद्रनाथ टागोर यांना पुढीलपैकी कोणत्या वर्षी प्राप्त झाला होता? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील, सन 1911 मध्ये रवींद्रनाथ टागोर यांना नोबेल पुरस्कार हा प्राप्त झाला होता. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, उस्ताद बिस्मिल्ला खान हे पुढीलपैकी कोणत्या वाद्य प्रकाराशी संबंधित? उस्ताद बिस्मिल्ला खान हे पुढीलपैकी कोणत्या वाद्य प्रकाराशी संबंधित आहेत? तर ते शहनाई या वाद्य प्रकाराशी संबंधित आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, चक्री हे लोकनृत्य प्रकार पुढीलपैकी कोणत्या राज्याशी? बघा चक्री हे लोकनृत्य प्रकार पुढीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित? चक्री.
बघा विद्यार्थी मित्रांनो, चक्री हे बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 राहील, जम्मू काश्मीर राज्य या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, राजा केळकर हे वस्तुसंग्रहालय पुढीलपैकी कोणत्या शहरामध्ये, राजा केळकर हे वस्तुसंग्रहालय पुढीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे. तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 2 राहील, पुणे या शहरामध्ये आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारतामध्ये लोकसंख्येने सर्वात मोठे राज्य पुढीलपैकी कोणतं राज्य आहे. बघा भारतामध्ये लोकसंख्येने उत्तर प्रदेश विद्यार्थी मित्रांनो हे राज्य बघा या ठिकाणी भारतामध्ये प्रथम क्रमांकाचं राज्य आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारतामध्ये प्रसिद्ध स्थळ बघा हवा महल पुढीलपैकी बघा हवा महल पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे. बघा जयपूर राजस्थान या ठिकाणी हा प्रसिद्ध हवामहल आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, उदगमंडलम बघा उदगमंडलम बघा हे भारतामधलं एक थंड हवेचं ठिकाण आहे, पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेमध्ये विचारला जाणारा प्रश्न आहे. परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारला होता, उदगमंडलम हे बघा थंड हवेचं ठिकाण कोणत्या राज्यामध्ये आहे. तर हे तामिळनाडू या राज्यामधलं थंड हवेचं ठिकाण आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, चंदीगड हे शहर पुढीलपैकी कोणत्या टेकड्याच्या पायथ्याशी. चंदीगड हे शहर बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील, शिवालिक बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 राहील, आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारतामध्ये युरेनियमच्या खाणी बघा भारतामध्ये युरेनियमच्या खाणी पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी आढळतात. बघा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला होता, तर जादूगोडा झारखंड या राज्यामध्ये भारतामध्ये युरेनियमच्या खाणी आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारतामध्ये सर्वात जास्त मीठ बघा पुढीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये मिळवले जाते. भारतामध्ये सर्वात जास्त मीठ पुढीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये मिळवले जाते. बघा गुजरात या राज्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो सर्वात जास्त हे मीठ मिळवले जाते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, विद्यासागर सेतू पुढीलपैकी कोणत्या नदीवर बांधण्यात विद्यासागर सेतू हा पुढीलपैकी कोणत्या नदीवर बांधण्यात आलेला. विद्यासागर सेतू बघा हुगळी नदीवर विद्यार्थी मित्रांनो विद्यासागर सेतू या ठिकाणी तो बांधण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, अवघा 32 चौरस किमी बघा अवघा 32 चौरस किमी एवढा विस्तार असलेला भारतामधला सर्वात लहान असलेला संघराज्य प्रदेश पुढीलपैकी कोणता आहे. बघा प्रश्न खूप महत्त्वपूर्ण आहे विद्यार्थी मित्रांनो. बघा अवघा 32 चौरस किलोमीटर या ठिकाणी विस्तार असलेला सर्वात लहान संघराज्य प्रदेश म्हणजेच लक्षद्वीप या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारतामध्ये खालीलपैकी कोणत्या 2 शहरांचा निर्देश जुळी शहरे म्हणून या ठिकाणी करता येईल. भारतामध्ये पुढीलपैकी कोणत्या 2 शहरांचा या ठिकाणी निर्देश जुळी शहर म्हणून या ठिकाणी करता येईल. हैदराबाद सिकंदराबाद विद्यार्थी मित्रांनो भारतामधले जुळी शहरे आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारत देशाचं स्थान पुढीलपैकी कोणत्या गोलार्धामध्ये. भारत देशाचं स्थान पुढीलपैकी कोणत्या एका गोलार्धामध्ये आहे. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील, उत्तर गोलार्धामध्ये भारत देशाचं स्थान आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, फिजिकल रिसर्च लॅबोरेटरी पुढीलपैकी कोणत्या एका बघा फिजिकल रिसर्च लॅबोरेटरी कोणत्या शहरामध्ये आहे. बघा अहमदाबाद या शहरामध्ये विद्यार्थी मित्रांनो फिजिकल रिसर्च लॅबोरेटरी आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सूर्यमालेमध्ये बघा पृथ्वीनंतर बघा क्रमाने येणारा ग्रह पुढीलपैकी बघा सूर्यमालेमध्ये पृथ्वीनंतर क्रमानं येणारा ग्रह पुढीलपैकी कोणता ग्रह आहे. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 मंगळ ग्रह या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, वातावरणामध्ये ऑक्सिजन या वायूचे प्रमाण पुढीलपैकी किती टक्के असते. वातावरणामध्ये ऑक्सिजन या वायूचं प्रमाण खालीलपैकी किती टक्के असते. बघा 21% या ठिकाणी आपले योग्य एवढं ऑक्सिजनचं प्रमाण असते. पुढचा प्रश्न बघा, सूर्य हा पुढीलपैकी कोणत्या वायूपासून बनलेला असतो. सूर्य बघा सूर्य विद्यार्थी मित्रांनो हायड्रोजन आणि हेलियम या वायूपासून सूर्य या ठिकाणी तो बनलेला असतो. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, राष्ट्रपती होण्यासाठी कमीत कमी या ठिकाणी वय किती या ठिकाणी आवश्यक असते. राष्ट्रपती व्हायचं असेल तर कमीत कमी या ठिकाणी किती वय या ठिकाणी आवश्यक असते. तर 35 एवढं वय या ठिकाणी आवश्यक असते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, घटक राज्यांचे कार्यकारी आदेश पुढीलपैकी कोणाच्या नावाने बघा घटक राज्यांचे कार्यकारी आदेश पुढीलपैकी कोणाच्या नावाने काढले जातात. मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 विद्यार्थी मित्रांनो घटक राज्यांचे कार्यकारी आदेश हे राज्यपालाच्या नावाने ते काढले जातात. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, पोलीस निरीक्षक हे पुढीलपैकी कोणत्या श्रेणीमधलं बघा पोलीस निरीक्षक विद्यार्थी मित्रांनो वर्ग 1 मधलं ते पद आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सिरुप्त शृंगी हे शिखर पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं बघा सिरुप्त शृंगी हे शिखर पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं ते शिखर आहे.
बघा नाशिक या जिल्ह्यामधलं ते शिखर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, जालना हे शहर विद्यार्थी मित्रांनो कोणत्या नदीच्या काठावर आहे? बघा जालना हे शहर, बघा जालना हे शहर विद्यार्थी मित्रांनो कुंडलिका या नदीच्या काठावर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, हीरक महोत्सव किती वर्षांनी साजरा करण्यात येतो? बघा हीरक महोत्सव, बघा हीरक महोत्सव विद्यार्थी मित्रांनो 60 वर्षांनी तो साजरा करण्यात येतो. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, 1 जुलै सन 1998 धुळे जिल्ह्याचं विभाजन होऊन खालीलपैकी कोणता नवीन जिल्हा निर्माण करण्यात आला होता? बघा धुळे जिल्ह्याचं विभाजन होऊन या ठिकाणी नंदुरबार जिल्हा या ठिकाणी निर्माण करण्यात आला होता. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, चपराळा हे अभयारण्य पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये? बघा चपराळा हे अभयारण्य पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा चपराळा विद्यार्थी मित्रांनो गडचिरोली या जिल्ह्यामधलं ते अभयारण्य आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, माथेरान हे थंड हवेचं ठिकाण पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये? बघा माथेरान विद्यार्थी मित्रांनो माथेरान हे थंड हवेचं ठिकाण रायगड या जिल्ह्यामध्ये थंड हवेचं ठिकाण आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भातसा हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामधला तो प्रकल्प? भातसा, बघा भातसा हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प ठाणे या जिल्ह्यामधला तो प्रकल्प आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारताची सर्वाधिक भूसीमा पुढीलपैकी कोणत्या देशाबरोबर लागते? भारताची सर्वात जास्त भूसीमा कोणत्या देशाबरोबर लागते? बघा बांगलादेश या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक, कर्कवृत्त हे भारतामधून एकूण किती राज्यांमधून जाते? बघा कर्कवृत्त हे भारतामधून एकूण किती राज्यांमधून जाते? बघा 8 राज्यांमधून जाते. प्रश्न क्रमांक पुढचा, तिरुअनंतपुरम पुढीलपैकी कोणत्या एका राज्याची राजधानी? तिरुअनंतपुरम, बघा केरळ या राज्याची ती राजधानी आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सूर्यमालेमध्ये सर्वात लहान ग्रह पुढीलपैकी कोणता ग्रह आहे? बघा बुध हा ग्रह विद्यार्थी मित्रांनो सूर्यमालेमधला सर्वात लहान ग्रह आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारतीय राज्यघटनेने आणीबाणी ही संकल्पना पुढीलपैकी कोणत्या देशाच्या राज्यघटनेवरून घेतलेली संकल्पना? बघा आणीबाणी, बघा प्रश्न खूप महत्त्वपूर्ण आहे, परीक्षेमध्ये विचारलेलाच प्रश्न आहे. आणीबाणी ही संकल्पना, बघा आणीबाणी ही संकल्पना जर्मनच्या राज्यघटनेवरून घेतलेली संकल्पना आहे. प्रश्न क्रमांक, अमेरिकेने बघा कोलंबसने बघा अमेरिकेचा शोध पुढीलपैकी कोणत्या वर्षी लावला होता? बघा कोलंबसने अमेरिकेचा शोध कोणत्या वर्षी लावला होता? बघा सन 1942 मध्ये कोलंबसने अमेरिकेचा शोध हा लावला होता. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, दुहेरी राज्यव्यवस्था बंगाल प्रांतामध्ये पुढीलपैकी कोणी सुरू केली? बघा दुहेरी राज्यव्यवस्था बंगाल प्रांतामध्ये खालीलपैकी कोणी सुरू केली होती? बघा रॉबर्ट क्लाइव्ह विद्यार्थी मित्रांनो यांनी दुहेरी राज्यव्यवस्था ही सुरू केली होती. प्रश्न क्रमांक बघा, पहिला फॅक्टरी ऍक्ट, बघा पहिला फॅक्टरी ऍक्ट हा कायदा पुढीलपैकी कोणत्या वर्षी तो लागू झाला होता? पहिला फॅक्टरी ऍक्ट, बघा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला होता सन 1881 मध्ये पहिला फॅक्टरी ऍक्ट या ठिकाणी तो लागू झाला होता. प्रश्न क्रमांक पुढचा, महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाज यांची स्थापना पुढीलपैकी कोणत्या वर्षी केली होती? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 3 आहे, सन 1873 मध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाज यांची स्थापना ही केली होती. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, साहित्य निर्मितीमध्ये दिला जाणारा सर्वोच्च पुरस्कार पुढीलपैकी कोणता पुरस्कार आहे? बघा विद्यार्थी मित्रांनो साहित्य निर्मिती बघा ज्ञानपीठ पुरस्कार या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, इस्रोची स्थापना विद्यार्थी मित्रांनो पुढीलपैकी कोणत्या वर्षी झाली? बघा इस्रोची स्थापना बघा सन 1969, बघा सन 1969 मध्ये इस्रोची स्थापना ही झाली होती. प्रश्न क्रमांक पुढचा, सन 1863 मध्ये बालहत्या प्रतिबंध गृहाची स्थापना खालीलपैकी बघा बालहत्या प्रतिबंध गृहाची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? बघा महात्मा ज्योतिबा फुले यांनी बालहत्या प्रतिबंध गृहाची स्थापना ही केली होती. प्रश्न क्रमांक 20 बघा, समवर्ती सूची ही संकल्पना पुढीलपैकी कोणत्या देशाच्या राज्यघटनेवरून घेतलेली समवर्ती सूची ही संकल्पना पुढीलपैकी कोणत्या देशाच्या राज्यघटनेवरून घेतलेली संकल्पना आहे? विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्वांनी व्हिडिओला एक लाईक करायचा आहे, कारण तुमचा एक लाईक म्हणजे आम्हाला खूप जास्त मोटिवेशन देत असतो. सर्वांनी लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील. आणि विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी लागणारे 15,000 प्रश्न आणि सोबत एका वर्षाचं लेटेस्ट चालू घडामोडीचं PDF सराव पेपर नोट्स, जर तुम्हाला हे सर्व काही पाहिजे असेल तर 9922
₹688129 या मोबाईल क्रमांकावर फक्त ₹99 फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे. तुम्हाला सर्व PDF एका मिनिटाच्या आत व्हॉट्सॲपवर लगेचच्या लगेच पाठवल्या जातील. त्यामधले सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत. याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे.